सगळी गावातली जी घाण असन ती हित दारामध्ये आहे. काय बी मरून दे जगून दे ते सध्या हित दारामध्ये आहे. कुत्री मेलेली सध्या हित दारामध्ये आमच्या आहेत. डास येते तिला गटारातली घाण काढायला झाली ती काय. सगळी बाजारपेठ रस्त्यावरच आहे. वाहनं कुठनं जाणार? लोकांचा हालच आहे नुसता. अहो त्या मशानभूमीत पाणी गळतंय, मड तरी कसं जाळायचं? कचऱ्याच्या गाड्यासाठी त्या अजिबात वापरत नाही, ते नुसतं पडूनच येते. आणि पाण्याचा विषय म्हणलं तरी पाणी नुसतं वाया जाते सांडून शिने. आम्हाला आश्वासन कोणाचं नको, आम्हाला काम पाहिजे. समाज म्हणून नाही बघितलं पाहिजे, एक भारतीय नागरिक म्हणून त्यांनी आमच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे स्वच्छ झालं पाहिजे, मुजलं तरी बी चाललं. मटन मार्केटची अवस्था लय बेकार आहे आणि अंगणवाड्या तर बंदच आहेत लागा. बोयकॉट किल्ल्याची कोणी डागडुजी केली नाही. या असणाऱ्या शहराला आलेला जे एक औदासीन्य आहे, बकालपणा आहे, गटरी तुंबलेल्या आहेत, त्यामुळं खूप मोठ्या पद्धतीनं रोगराईचा सुद्धा प्रादुर्भाव आहे. मोरणेवरनं आलेली जी पाईपलाईन आहे ती किती आता जुनी झालेली आहे, किती कमी दाबानं पाणी येतोय, ते पाणी जे येते ते किती दुर्गंधीयुक्त आहे आणि त्या पाण्याचं फिल्ट्रेशन होणं गरजेचं आहे. नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, नागरिकांना पाहिजे काय, तर त्यांच्या मुलाबाळांसाठी एक चांगलं सुसज्ज अशा पद्धतीचं क्रीडांगण हवं आहे. जे वयोवृद्ध आहेत त्यांना बागबगीचे पाहिजेत आणि त्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाचा आनंद घेतील. तरुणांना काय पाहिजे तर सुसज्ज अशा पद्धतीची व्यवस्था पाहिजे. वाचनालय होणं गरजेचं आहे. त्या वाचनालयाच्या माध्यमातून वाचनाची संस्कृती वाढणं गरजेचं आहे. आमचा अजेंडा आहे विकासाचा, आमचा अजेंडा आहे उद्याच्या प्रगतीचा, आमचा अजेंडा आहे सनातन हिंदू रूढी परंपरा धर्माचे असणारे संकेत मान्य करून सगळ्या ज्या आपल्या असणाऱ्या परंपरा आहेत त्या जागरूक ठेवण्याचा. ते 32 शिराळा बदलण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ही 32 शिराळावासियांची आहे. आम्ही फक्त प्रेरक होऊ शकतो की आम्हाला तुमच्या स्वप्नातलं असणारं जे शिराळ आहे, एक विकासाच्या घौडदौडीवरती सातत्यानं अग्रेसर राहणारं शिराळ आम्हाला करायचं आहे. आणि त्यासाठी आम्हाला साथ तुम्ही जर दिली तर राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवस्थापन इथं करण्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही. देश गतिमान व्हायला लागलाय, व शहरं गतिमान व्हायला पाहिजेत का नको? म्हणून आमची विनंती 32 शिराळावासियांना आहे की तुम्ही तुलना करत असताना मागची असणारी उदासीन कारकीर्द आणि आमची असणारी उत्स्फूर्त कारकीर्द यांच्यामध्ये तुलना आपण करावी. 32 शिराळ्यामधल्या असणारे उद्याचे जे आमचे सर्व तरुण सहकारी आहेत, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीबाबा नाईक असतील, त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका प्रत्याशी उमेदवार आहेत, त्यांच्यामध्ये मला खूप मोठ्या पद्धतीची उमेद दिसते, उत्साह दिसतो. उत्स्फूर्तपणे प्रत्येक असणाऱ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची एक तडप दिसते आणि त्याचबरोबर एक सालसपणा सुद्धा दिसतो. आणि म्हणून त्यांना आम्हाला यावेळेस मॅन्डेट द्यावा, आमच्यावर विश्वास ठेवावा आणि या तरुण पिढीला या निमित्तानं काम करण्याची एक सुलभ संधी द्यावी. 30 शिराला नाग मंदिर की भूमि पर कहकर जाता हूँ, हमारी सरकार फिर से बनने के बाद इसको हम विधि विधान के साथ चाहते हैं.